अस्वस्थ, आक्रमक आणि आव्हान स्क्रीनवर दिसणारे हे शब्द सध्या ओबीसींचं वर्णन करतायत। त्यातही छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे या दोन नेत्यांचं वर्णन करणारे अस्वस्थ आणि आक्रमक हे शब्द आहेत। एकीकडे जरांगेंच्या हाती जीआर सोपवल्यावर दुसरीकडे ओबीसींमध्ये मात्र थोडी नाराजी आहे आणि म्हणूनच ओबीसी उपसमितीच्या पहिल्याच बैठकीमध्ये भुजबळ आणि पंकजा मुंडे प्रचंड आक्रमक झाले होते। भुजबळ म्हणाले, अजून देशामध्ये जरांगेशाही आलेली नाही, लोकशाही अजून जिवंत आहे। पाहुयात या ओबीसी नेत्यांना नेमकं काय हवंय या स्पेशल रिपोर्टमधून। त्यांना विचारतो त्यावेळेला त्यांचं हेच म्हणणं आहे की ते फार अडचणीचं होणार आहे। अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे। या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही। सामाजिकरित्या मराठा कम्युनिटी ही मागास नाही। राजकीय दबावापोटी जे आहे हे काही तुमचं सोशल मागासवर्गीय आहे हे ते ठरवू शकत नाही। बाह्या सरसावून भुजबळ ओबीसींसाठी पुन्हा मैदानात उतरल्या। भुजबळांची भाषा आक्रमक आहे, इशारे कठोर आहेत, कोर्टातही जाण्याची भुजबळांची तयारी आहे। हैदराबाद गॅझेटचा जीआर सरकारनं जरांगेंना दिल्यानंतर सरकारनं स्थापन केलेल्या ओबीसी उपसमितीची पहिलीच बैठक वादळी ठरली। या समितीचे अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे। या बैठकीत प्रचंड आक्रमक झालेले नेते म्हणजे छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे। सरकारनं काढलेल्या जीआरवर भुजबळ आणि पंकजा मुंडेंना अनेक आक्षेप आहेत। त्यांचा अभ्यासही जास्त आहे, परंतु ज्या पद्धतीनं त्याचं ड्राफ्टिंग वगैरे झालेलं आहे याचं अनेक आम्ही माहितगार जे त्यातले विधिज्ञ आहेत, कला जे वकील आहेत, त्यांना विचारतो त्यावेळेला त्यांचं हेच म्हणणं आहे की ते फार अडचणीचं होणार आहे। आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा, अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे। कुणबी नोंदींसंबंधी काढलेल्या जीआरमुळे ओबीसींना फटका बसणार आहे। मराठा जातीचा ओबीसींमध्ये समावेश करण्यात येऊ नये, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, मराठा समाजाला बोगस प्रमाणपत्र मिळू नये, चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र देऊ नका, याशिवाय 2 मुद्द्यांवर ओबीसी उपसमिती आग्रही होती। एक म्हणजे मराठा समाजातल्या व्यक्तींना दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांबाबत सरकारनं श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे। तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज हा एसटी मध्ये येतो, मग त्यांनाही एसटी मधून आरक्षण द्या अशी भुजबळांची मागणी आहे। हैदराबाद गॅझेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर आमचा बंजारा समाज हा एसटी मध्ये आहे, ओबीसीत नाही, एसटीत। मग फक्त कुणबी समाजासाठी तुम्ही गॅझेट मान्य करणार आणि बंजारा समाजासाठी काय नाही करणार? लॉजिकल आहे त्यांचा प्रश्न जो आहे हा योग्य प्रश्न आहे। ओबीसी समाजाच्या नेत्यांचं जे मत आहे ते मत तसंच असणार आहे, कारण कोणत्याही ऑलरेडी सामाजिक मागासलेल्या वर्गामध्ये आणखी आपण आरक्षणामध्ये लोक घेण्यासाठी सहजतः त्याचं स्वागत होत नाही। पण तरीही ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुणबीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही, पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये,
कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये. सरकारनं हैदराबाद गॅझेटचा GR काढल्यानंतर ओबीसींमध्ये अस्वस्थता आहे. मात्र जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसींना धोका नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. ज्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय GR काढल्यास सांगतो त्यावेळेस त्यांचं समाधान होतं आहे. आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादे काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही. सामाजिक दृष्टीनं मी एवढं नक्की सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही. हैदराबाद गॅझेटचा GR काढल्यानंतर मराठा आणि ओबीसींमधला संघर्ष वाढलाय. अशावेळी समाजामधली अस्वस्थता दूर करून सगळ्या समाजाचं समाधान करणं आणि तेही कायद्याच्या चौकटीत राहून हे सरकारसमोरचं मोठं आव्हान आहे. प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.